नितेश राणे असे म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्या इंजिनामध्ये हिरवा ऑइल झाले आणि ते आता काही दिवसानंतर ते बंद पडणार आहे. आपण छोट्या पोरांवर बोलायचं नसतं. ठीक आहे, असू शकतात बालिश विधानं काही असतात. अशा काही बालिश विधानांवर मला फार कमेंट करायची इच्छा नाही. दिल्लीमध्ये भाजपची कोर कमिटीची एक बैठक पार झाली. त्या बैठकीमध्ये विकेंद्रीकरण होणार आहे असा भाजपने दावा केला आणि त्या एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही असं भाजपच्या हायकमांडचं म्हणणं आहे. दोनहीकडची जर परिस्थिती बघितली तर मी माध्यमांकडूनच ऐकलं की विनोद तावडेजींना राष्ट्र की महाराष्ट्र, तर ते राष्ट्र असं आता म्हणता आहेत किंवा महाराष्ट्रासह राष्ट्र म्हणता आहेत. इकडे आपण आता महाराष्ट्रात बघतोय की ज्या पद्धतीने अश्विनजी किंवा वैष्णव यादव या सगळ्या लोकांची जी प्रभारी म्हणून ज्या नियुक्त्या आहेत यावरनं स्पष्ट होतंय की भाजपाला सुद्धा हे पक्क पटलेलं आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका लढणं त्यांच्यासाठी अशक्य असेल. किंबहुना देवेंद्रजींचा चेहरा इतका नकारात्मकतेने भरलेला आहे की ती नकारात्मक छबी लोकसभेला भाजपला त्याचा तोटा सहन करावा लागला आणि तो विधानसभेलाही सहन करावा लागेल. त्यामुळे भाजपा निश्चितपणे देवेंद्रजींचा चेहरा पुन्हा विधानसभेला पुढे आणण्याचं धाडस करणार नाही आणि या दृष्टिकोनातनं नेतृत्व विकेंद्रीकरण करणं किंवा वेगळा चेहरा दाखवणं हे होऊ शकतं. किंबहुना अशाच काहीशी पद्धत केंद्रात सुद्धा असू शकते ज्या पद्धतीने RSSचं मुखपत्र ऑर्गनायझरमधली मांडणी आलेली आहे आणि RSSने स्पष्टपणे मोदीजींच्या एकूण कारभारावरती आपली नाराजी व्यक्त केली आहे. मणिपूरकडचं अक्षम्य दुर्लक्ष असेल किंवा अनेक मुद्दे असतील या सगळ्या संबंधाने. त्यामुळे केंद्रीय पातळीवर सुद्धा आदित्य योगी यांना पुढे आणण्यासाठीचा एक वेगळा गट आता सक्रिय झालेला आहे. भाजपमधली ही जी अंतर्गत यादवी आहे ती कमालीची उफाळून आलेली आहे. मला वाटतं ती वर्ष 6 महिन्यात अजून जास्त प्रमाणात त्याचा विस्फोट होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.